आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्साक सगळ्यांचे हांव स्वागत करता. म्हाज्या वांगडा आसा आमचे मंत्री सुभाष फळदेसाय सर. आयची स्पेशल प्रेस कॉन्फरन्स घेवपाक म्हाका खूब खोशी भोगता. आमचे मायनिंग इश्यू जो आसलो तेज्या संदर्भात आमचे माननीय मंत्री आमकां आतां हांगासर सांगतले. तेज्यान पयलीं सांगपाक सोदता आमची लो 9 ग्रेड ओर आसलो पळय तेका 50% एक्सपोर्ट ड्युटी एबॉलिश केल्ली आसा आनी तेका लागून आमचे सीएमान खूब वाटाघाटी करून तशेंच आमचे मंत्री सुभाष फळदेसाय हेंच्यांनी मायनिंग मिनिस्टरां कॉन्फरन्सान तशेंच सेंट्रला कडेन हो विशय व्हरून दोतोरान आमच्या हो विशय व्हरून आयज आमकां हांगासर सक्सेस मेळ्ळें आसा आनी हो मोठो विजय आनी आमच्या सीएमाचो आनी आमच्या गोंय सरकाराचो आसा. तेका लागून हांव सगळी सविस्तर माहिती दिवपा खातीर आमचे मिनिस्टर सुभाष फळदेसाय सर हेंचे कडेन मागता की तेंच्यांनी तुमकां संबंदीत सगळी म्हायती दिवची. नमस्कार आणि सगळ्या काळजांतल्यान उर्बे बरीत गोंय म्हजो येवकार. आयज प्रेस कॉन्फरन्स आमी घेतात ती गोंय सरकारांचे एक क्रांतिकारी पावल आनी डॉक्टर प्रमोद सावंतान जे खूब परिश्रम घेतले, फॉलोअप केले सेंटरा कडच्यान आनी तातूंतल्यान मायन्स विभागांत रावपी लोकांची एक फायनान्शियल पोजिशन डावन जाताले त्या वेळार एक क्रांतिकारी निर्णय आमचे सेंट्रल गव्हर्मेंटान घेतिल्लो आसा. तो म्हणजे जी एक्सपोर्ट ड्युटी 50% आशिल्ली लो ग्रेड ओराचेर, लो ग्रेडच म्हणपा न्ही, आमकां सेंट्रल गव्हर्मेंटान जेन्ना आमचो खंयचोय एक्सपोर्ट जाता ताजेर 50% एक्सपोर्ट ड्युटी घाल्ली आनी गोंयान भितर म्हाका दिसता आमचो जो ओर मेळटा तो खूब लो क्वॉलिटीचो आसता, लो ग्रेड आसता. ताजे 56, 55, बिटवीन 50 to 56, 58 पर्यंत वता, ताजे वयर आमकां मेळना. म्हणून सेंटरान कितें केल्लें टू प्रमोट डॉमेस्टीक यूज ऑफ ओर हाचे खातीर एक्सपोर्ट जावपाक जायना आनी आमच्यो मेक इन इंडिया प्रोसेसाक बरें हे मेळपाक जाय म्हणून आमकां बेनिफिकेशन प्लांट घालून तो ओराची ग्रेड आसा, क्वॉलिटी आसा ती इम्प्रूव करपा खातीर जायते प्रोसिजर दिल्ले. पूण गोंयान भितर अशी एक स्टेट आसा की मुबलक प्रमाणात मेळपी आयर्न ओर वो अत्यंत लो ग्रेड आनी ताका कितलोय प्रोसेस केला जर जायत जाल्यार चडसो इम्प्रूवमेंट जायनाशिल्लो. आनी म्हाका दिसता की गेले ते 2012 ते आतां 2022 गेले ते 10 वर्सांक गोंयचे जे मायनिंग सेक्टरांतले लोक आसतले, उद्योजक आसतले, ट्रकवाले आसतले, बार्ज ओनर आसतले, सगळो जो हे आशिल्लो बेल्ट आशिल्लो आनी हे लोक डिपेंडंट आशिल्ले ते खूब त्रासान आशिल्ले. कारण लो ग्रेड ओराचेर एक्सपोर्ट ड्युटी लागली कारणान तो एक्सपोर्ट जायनाशिल्लो. मदीं मायनिंगाचेर बंदी आयली, बंदी उठले नंतरय बी त्या लो ग्रेड मालाक आमचे म्हणजे ज्या ज्या जाग्यार आमकां मार्केट आशिल्ले ते मार्केट मेळना आशिल्ले. गोंयान भितर लो ग्रेड ओर आसा ताका आमी कितें करताले, आमकां बरें नॅविगेट करपा खातीर सी आसा किंवा बार्जीस आसा, आमचे बरे जेटीज आसा, हातूंतल्यान एक्सपोर्ट करपाक आमकां चड वाव आशिल्लो. पूण सेंट्रल गव्हर्मेंटाच्या ह्या निर्णया वेल्यान गोंयचो ओर आसा तो एक्सपोर्ट जायना. एक्सपोर्ट जायना म्हणटकीर ट्रान्सपोर्ट जायना, बार्जीक काम मेळना, ट्रकाक काम मेळना किंवा उद्योजक आसा तांची चालना जायना. म्हणून सगळे ठप वेव्हार आसा मायनिंग सेक्टरा भितर सगळे ठप्प जाल्ले. आनी ह्या दृश्टिकोनांतल्यान म्हाका दिसता की आमचे डॉक्टर प्रमोद सावंत माननीय मंत्री आनी सेंटरा कडेन खूब फावटी डायलॉग केले, स्वताक विजिट्स केल्यो. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मायन्स मिनिस्टर हांचे कडेन खूब वाटाघाटी केले नंतर आनीक एक फावटी तर मायन्स म्हणजे हातून भितर एक कॉन्फरन्स आशिल्ले, ते कॉन्फरन्सान भितर म्हाका हो विशय मांडपा खातीर तांणी धाडलेले. मायन्स ऑल इंडिया मायन्स मिनिस्टर्स तुमी पळयले आसतले, मायन्स मिनिस्टर कॉन्फरन्साक हांवें हो विशय लावन धरलो आनी तांकां एक्सप्लेनय केल्ले. आनी म्हाका दिसता की आमी खूब बरे रितीन हो प्रश्न सेंटरा कडेन मांडलो आनी सेंटरान आयज गोंया खातीर 50% एक्सपोर्ट ड्युटी आशिल्ली ती अबॉलिश केल्ली आसा आनी ती 0% हाडली आसा. त्याच बरोबर पीक आयनाचेर एक्सपोर्टाचेर जी 15% आशिल्ली ती 0 केल्ली आसा. ह्या दोन्ही दृष्टिकोनांतल्यान
जे मायनिंग आता एक्सपोर्ट जावपाक जाय ते आमचो ओर एक्सपोर्ट जावपाक लागतलो आणि ह्या इंडस्ट्री भितर मायनिंग इंडस्ट्री भितर एक नवी पालवी फुटली आणि मायनिंग बेल्टान भितर रावपी आतापर्यंत गेले 10 वर्सां हाचेर मंदी आयिल्ली ती परत एक फावटी लिगल मायनिंग तेजीन सुरू जातले. आमी सदांच म्हणटाले की डंप पॉलिसी सरकारान करपाक जाय पण सरकार डंप पॉलिसी केले नंतर डंप म्हणल्यारच तो लो ग्रेड ओर असता आणि तो लो ग्रेड ओर एक्सपोर्ट ड्युटी 50% आशिल्ले कारणान तो मार्केट जायनाशिल्लो आणि ताचो मुवमेंट जायनाशिल्लो. आता डंप पॉलिसी येतली आणि डंप पॉलिसी येतकच मोठ्या प्रमाणात मायनिंग परत एक फावटी लिगल तरेन सुरू जातले वो आणि एक क्रांतिकारी हे जावन आसा स्टेप जावन आसा. आमकां पयर जायते कडेन एक प्रोटेस्ट जाताले की मायनिंग मुवमेंट जायना ट्रक सगळे हे जाल्ले आसात. आमी पळयतात की 2010 किंवा 2011 सावन मायनिंगाक मंदी आयिल्ल्या कारणान त्या वेळारसून ट्रक घेतिल्ले ते नियरिंग टू 15 इयर्स. आता एक ग्रीन टॅक्स म्हणून एक आयिल्लो आसा. आमचे सरकार आमी पळयतात की मुख्यमंत्र्या कडेन हांवें त्या साऊथ गोवा ट्रक ओनर्स असोसिएशनाची मिटींग घडोवन हाडली. हांव आमचे मिनिस्टर निलेश काब्राल डॉक्टर प्रमोद सावंत सीएम हांणी बसून एक चर्चा केल्ली आसा की जे गोय सरकाराचे जे टॅक्सीस आसतले ते आमी कांय प्रमाणात तांकां एखाद वेळ अबॉलिश करतले किंवा कांय प्रमाणात तांकां रिलॅक्स दितले. कारण आमकां खबर आसा की गोंयचे जे ट्रक ओनर आसात तांचे कडेन इतके मोठ्या प्रमाणात जे टॅक्सीस आमचे भायले प्रदेशांनी आसात भायले राज्यांनी आसात. गोंयान भितर बिझनस ना ट्रक उबो करपा खातीर खूब मोठ्या प्रमाणात तांकां फायनान्स लागतले. हे सगळे विचार करून आमी मोठे तांकां रिलीफ दिवपाचे आसात आणि मायनिंग सेक्टरा भितर परत एक फावटी जे कितें हाचेर निंबून आशिल्ले तांकां एक दिलासो दिवपाचो आमचो प्रामाणीक प्रयत्न आसतलो. मायनिंग हातून भितर आमचे पुर्तुगीज तेंपार आशिल्ले 1906 सावन जे कॉलोनियल रूल आशिल्ले एडजस्टंट मायनिंग फील्ड्स आशिल्ले हाचेर आमची जी अर्थव्यवस्था आसा ही टोटली डिपेंडंट आमच्या मायनिंग व्यवसायाची आशिल्ली. मायनिंग व्यवसाय हो आमचो रेव्हेन्यू जनरेशनाचो सरकाराचो एक महत्वाचो जे बॅकबोन म्हळ्यार कोता येता. मायनिंग नाशिल्ले कारणान आमचे अनेक प्रोजेक्ट आसात ते रेंगाळले. आमचो इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप आशिल्लो हे सगळे करपाचेर गोंय सरकाराक भितर उत्पन्नाचे मोठे साधन लॉस जाल्ले. परत एक फावटी ह्या दृष्टिकोनांतल्यान लोकांक एक सहाय्य जातले. त्याच बरोबर गोंयच्या सरकाराक एक रेव्हेन्यू जनरेशन जातलो. परत जे सगळे व्यवसाय मायनिंगाचेर निंबून आशिल्ले जावं ते आमचे मायनिंग एम्प्लॉईज आसतले मायनिंग ट्रक्स आसतले मायनिंगा खातीर वावुरपी बार्जीस आसतल्यो किंवा आमचे वर्कशॉप आसतले किंवा गॅरेजीस आसतल्यो ह्या सगळ्या लोकांक परत एक फावटी मोठ्या प्रमाणात काम मेळपाक लागतले. म्हणून आमी गोंय सरकाराचे आणि विशेष करून डॉक्टर प्रमोद सावंत आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर हांच्या प्रयत्ना लागून हे सगळे कार्य जाल्ले आसा. म्हणून आमी हांव एक मायनिंग सेक्टरांतलो एक प्रतिनिधी आसा लोकप्रतिनिधी आसा आणि मायनिंग सेक्टराक जायती वर्सां काम केल्लें आसा. ह्या वेवसाया भितर आशिल्लो तांचे प्रतिनिधित्व करता आसतना हांव डॉक्टर प्रमोद सावंत आणि गोंय सरकाराक सगळ्या मायनिंग हे आसात निंबून आशिल्ल्या लोकां कडच्यान मायनिंग डिपेंडंटा कडच्यान हांव तांकां खूब खूब परबी दिता आणि तांचे अभिनंदन करता. आणि अशेंच कार्य तांणी ह्या म्हणजे ह्या सेक्टरान काम करपी सगळ्यांक फुडेंय दिवचे. जे टॅक्सीस आतापर्यंत लागलेले आसात ते टॅक्सीस तांणी माफ करून आमकां परत एक फावटी मायनिंग सेक्टरा भितर एक प्रोग्रेसिव्ह काम करपा खातीर आमकां निश्चितपणान ते दितले. म्हणूनच आयज ही प्रेस कॉन्फरन्स घेवन डॉक्टर प्रमोद सावंताचें आमी अभिनंदन करता सरकाराचें अभिनंदन करता. ग्रीन टॅक्स कितें म्हणटा? ग्रीन टॅक्स म्हणटा तो आमचे जेन्ना पळय ट्रकाचे लायफ जाता 15 वर्सां नंतर ताका जर फुडें चलोवपाक जाय जाल्यार एक ग्रीन टॅक्स म्हणून इंट्रोड्यूस केल्लो आसा. तो सादारण वर्साक 18,000 जाता. वर्साक 18,000 जाता आणि ट्रक बंदच आसता. आता ट्रक घेतले समज 2010 जाल्यार ताच्या नंतर बिझनेसच जालो ना आणि ट्रक तशा तसोच जाणटो जाता आणि एक 2-3 वर्सांनी तोय ट्रक वतलो. म्हणजे ते ट्रक सादारण 2005-06 घेतिल्ले ते आयज ट्रक तांकां ग्रीन टॅक्स भरचे पडटा आणि ती 2-3 वर्सां चल्ले नंतरच हे ट्रक
तांकां म्हणजे तांचे हे जाल्ले आसा एज जाल्ले आसा 10% रिलॅक्सेशन सेंटराची रिलॅक्सेशन हे ग्रीन टॅक्स आसा ते गोवा सरकाराचे 100% रिलॅक्सेशन ना 100% न्ही एक साधारण 4 ते 5 हजार त्याची मागणी तशीच आसा की एक ते रोल आउट करपाक मेळना ऍटलीस्ट 4,500 जे खुबशा स्टेटीनी आसा ते हांगा पडटलेच तांकां पूण जे एक्सेस आशिल्ले इन एक्सेस ते काडटले ताचे बरोबर आमकां जे आनीक थोडेशे टॅक्सीस आसात तांची इन्शुरन्साची मागणी आसा पूण इन्शुरन्स इज नॉट डेल्ड बाय द सेंट्रल ऑर अ स्टेट गव्हर्नमेंट हो विशय सेपरेट आसा इन्शुरन्स कंपनीचो आसा इन्शुरन्स कंपनीनी खूब मोठ्या प्रमाणात तांचे प्रिमियम वाडयल्ले आसात सो जे टॅक्सीस आसतले 1, 2, 3 गोंय सरकाराचे आसा माननीय मुख्यमंत्र्यान आश्वासीत केल्ले आसा की तुम्ही बिझनेसाक सुरू करात आणि हे टॅक्सीस तुमकां परत एक फावटी ट्रक रस्त्यार हाडपा खातीर जे कितें सहकार्य लागतात ते आमी करतले तुमकां सगळ्यांक याद आसतली की माननीय त्या वेळार स्वर्गिस्त मनोहर पर्रीकरान एक मायनिंग डिपेंडंट अम्ब्रेला स्कीम काडिल्ली तातूंतल्यान 1, 2, 3 वर्सां आमचे सगळे एम्प्लॉईजांक अर्ध पगार दिल्लो आमचे ट्रकवाल्यांक जे 2 ट्रक एक ट्रक आसा तांकां म्हयन्याक 8,000 रुपया ते पे करताले 2 ट्रक आसपी मनशाक 12,000 करताले अशे खूब काळ तांकां चलयले ह्या सेक्टरांतल्या खुबशा लोकांक तांणी हे दिल्ले आनी आमी याद करून दिवपाक सोदता म्हणजे आमी आमच्या सरकारान त्या वेळार जे ट्रकांची लोनां आशिल्लीं ती माफ करपा खातीर बँके कडच्यान तांकां 30-35% तांकां वेव्हर दिल्ले सरकारान परत आनी तांकां 35% दिल्ले जाणे करून 1/3 2 वाटे तांकां दिल्ले आनी 1/3 तांणी भरपाचे ह्या पॅकेजींतल्यान अनेक ट्रक ओनर जे हरशे फासा लावपाचे जे हरशे सुइसायडल वचपाचे तांकां खूब रिलीफ दिल्लो आनी त्या वेळार ते कर्जमुक्त जाल्ले आज परत एक फावटी त्या संकटांतल्यान परत दुसऱ्या संकटांतल्यान भायर काडपा खातीर डॉक्टर प्रमोद सावंतान एक बरे स्टेप घेतिल्ले आसा आमी ताका वेलकम करतात आणि त्यांचे अभिनंदन करतात पण फायनली विषय म्हणटा पळय तो व्हेन विल मायनिंग रिझ्यूम मायनिंग रिझ्यूम जावपाच्या दृष्टिकोनांतल्यान सरकारान परत एक फावटी जे हे आसात लिजीस आहा ते ऑप्शनय केल्ले आसात कोणाक बळी पडनासतना ई ऑप्शन हे म्हणजे हातूंतल्यान कोणाक कोणी क्लेमय करपाक शकना खुबशे लोक म्हणटाले की मायन ओनराच्या धडपणा खाली आमी स्टेप्स घेनात पण पयलो म्हाका दिसता निर्भीडपणान चीफ मिनिस्टरान हे ब्लॉक्स हे लिलाव केल्ले आसात हे ऑप्शन केल्ले आसात आनी ऑप्शन जाल्लो माल आता इमिडिएट आमकां ट्रान्सपोर्टय जातलो आनी परत एक फावटी एक्सिबिशन करपाकय आयज आमकां उबा मेळटली आयज आमचे जे डम्प्स आसात आमचो जो माल आसा तो प्रत्येक खाणीचेर साठलेलो आसा अनलेस तो माल भायर गेले बगर तांकां स्पेसय जायना ह्या दृष्टिकोनांतल्यान ही एक्सपोर्ट ड्युटी झिरो जाल्ले कारणान हो माल आसा तो मूव जातलो आनी गोंयान भितर परत एक फावटी नवे एक्सिबिशन नवी मायनिंग सुरू जावपाक खूब स्कोप आसा सुभाष आपली जमीन म्हणा ना तो आसा तो कोर्टाचो मामलो आसतलो ताजेर आमी भाश्य करप नाका नव्यान जे लीज केल्ले आसा ऑप्शन केल्ले आसा कोणी कोर्टान वतलो कोर्टाक जर खरें दिसलें जाल्यार इट इज अ हे ज्युडिशियल मॅटर जातलें तातूंत भितर आमी डिफर वचनात कोमुंदादच कित्याक कोणाच्यो प्रायवेट प्रॉपर्टीज आसतले तेय कोर्टान वचपाक शकतात पूण अजून पर्यंत जालें ना तें आमकां दिसता की गोंय सरकाराचें एक वेलकम स्टेप आसा ते आमकां ज्यो लिजीस आसात ते ऑप्शन करपाचे रायट आसा ह्या प्राविधान घेवन सरकारान ते ऑप्शन केले आसा सुभाष बाब तुमचे टॅक्स एबॉलिश करचे म्हणून सरकारा कडेन मागला कशा पद्दतीचे कितले भाशेन टॅक्स आसा तेंका एक 3 तरेचे टॅक्स आसा कळ्ळें न्ही ते हे जातले जे एक जीपीएस तांकां कंटिन्युअस भरचे पडटा इवन इफ दे आर नॉट फ्लायिंग दुसरी गजाल आसा रोड टॅक्स बी आसा पळय न्ही तातूंतय तांकां कितें सवलत दिवपाची जे कितें पॉसिबल सवलती मेळपाचे आहात त्यो सगळ्यो ग्रीन टॅक्स जाले ह्या हातूंत भितर ज्या जाग्यार ते गाडी चलना त्या पिरियडाचे तांचे टॅक्स माफ करपाक जाय जेन्ना गाडी रस्त्यार येतली तेन्ना ते टॅक्स ते भरतले जावं गाडी मायनिंगा सोडून आनी कित्याकय कामाक आसा जाल्यार तांकां ते टॅक्स भरचे पडटले सगळ्यांकच टॅक्स माफ जावचे ना जे ट्रक्स आसा ते जर रेवेन आसा चिऱ्यान आसा जाल्यार तांकां टॅक्स भरचे पडटले जे मायनिंगाचेर निमून आसा आनी मायनिंग स्टार्ट जालें ना म्हणून जे आयडल आसात
ते आयडल असल्या त्या पिरियडाचे जी टॅक्सीस आहा ती तांकां गोंय सरकाराचे माफ करता. पूण फाल्यां समज आतां ही हप्तो डांब आहा पळय तितून तांकां भाडी मेळ्ळी जाल्यार तांकां माफ तांकां माफ आसनात आनी जर काम केलें जर जाय जाल्यार ते प्रोपोर्शनेटली तांकां जातले कळ्ळें. बायफर्केटेड केल्ले आसात कांय टॅक्सीस. पयलीं मायनिंग करताले मायनिंग बंद क्रेशर काम करनाले परत मायनिंग सायडीन मायनिंग हय क्रशरात जे काम करता सगळेच गेले ना. थोडे 75% आसा ते आयडल आसात, 25% हे दुसऱ्या उद्योगा भितर लागले आसात. जर तांचो बिझनेस चालू आसा जाल्यार तांकां टॅक्स भरची पडटा. वॉट विल बी द फर्स्ट इनिशिएटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट डाम क्लियर करपाक आनी मागीर मायनिंग सारकें बोथ सायमल्टेनियसली. आमचो फर्स्ट म्हणजे आता लिजीस ऑप्शन आसा दॅट इज द फर्स्ट तिथे जागे क्लियर करून द्या म्हणटा. लीज आता त्या खातीर आमी जे ऑप्शन्स केल्ले आसात एक्सकेवेटेड कोर आसा ताजे ऑप्शन्स जाल्ले आसात ताजे वतले. ताजे भायर आमी पयलीं ऑप्शन केल्ले आसात. जे ब्लॉक्स आसात ते वेगळे आसात. पयलीं ऑप्शन केल्ले आसात ई ऑप्शन तातूंतलो माल मुखार वतलो कारण ते ई ऑप्शन करून पसून मार्केट मेळना म्हणून खुबशे मुवमेंट जायनाशिल्लो. आता जेन्ना 0% एक्सपोर्ट ड्युटी जाली त्या बरोबर ऑप्शन जावपाक माल मूव जातलो. मूव जाले तशेंच स्पेस हांगा क्रिएट जातलो. म्हणजे जे आमी ब्लॉक्स किंवा लिजीस ऑप्शन केल्ले आसात न्यू मायनिंग स्टार्ट करपाक तांकां स्कोप मेळटलो. सो एनी आयडिया लायक हाऊ मच ओवर इज डन कितलो आहा पळय तो जाल्यार समज तो इतलो According to me or us statistics, it is more than 20 million tons. लगत तातून भितर आता पळय जो ओवर आसा हांव तुका एक एक्झॅक्ट फिगर दिवपाक शकना बिकॉज इट इज स्कॅटर्ड आणि डम्प्स जे आसात ते डम्प्स म्हणटा आमी 20-25 वर्सां पयलींचे पसून डम्प्स आसात. सो यू जस्ट कॅनॉट म्हणजे anybody for that matter. दिस इज स्पेक्युलेशन. Yes, speculations आसतले आणि 20 million tons पसून असले जर जाय 1-2 वर्सां आरामसे आसा त्या ट्रकाक काम मेळपाक शकता. सो बाबा तुम्ही म्हणले लिगल मायनिंग सुरू जातलें केन्ना असो कितले टायमार आता जेन्ना पळय ऑप्शन हे आसा आमचे ऑप्शन्स लीज ऑप्शन्स जाता ते इमिडिएटली जातले. ह्या वर्सा भितर जातले कळ्ळें न्ही. आता केन्नाय तांकां लिलाव करपाक हय त्याच्यावर अशी हे आसा काय म्हणटा ओर आसा काय म्हणटा पयलीं कमी ग्रेडीचो पयलीं काडलेलो बी ओर असल्यार पसून तांकां एक पिरियड आसा तांकां कंडिशन्स आसा ताजे ताणें एग्रीमेंट स्टार्ट करपाक जाय. तांकां घालून दिले वतले की तुमी कितलो माल काडपाचो सगळे तांकां जी कंडिशन्स आसा ती मेन्शन केल्ले आसात तातूंत भितर आणि अकॉर्डिंगली ते करतले. मायनिंग इमिडिएट स्टार्ट जातले त्या खातीर जे ज्या ठिकाणाचेर इमिडिएट स्टार्ट जावपाक शकता ते ब्लॉक्स पयलीं घेतिल्ले आसात. इमिडिएट म्हणल्यार केन्ना इमिडिएट म्हळ्यार एट एनी पॉयंट ऑफ टायम ऑप्शन जाले तांचे कडेन कार्य येया सरकारा कडच्यान जे कितें डॉक्युमेंटेशन जाय जी कितें क्लियरन्स जाय जी कितें परमिशन जाय हे सगळें तांकां इमिडिएटली मेळटलें. बट कॅन यू से इन 10 days or 1 month like this? No, it is within any time now they can start. Once the auction, the lease in their possession, they have to move their application for necessary permissions. The day they will move for permissions, immediately they will be issued a permissions and तातूंतल्यान ते स्टार्ट जाता. पार्टी तुम्ही आमी कितें म्हटलेलें गव्हर्नमेंट मायनिंग कॉर्पोरेशन ती खंय पावली? मायनिंग कॉर्पोरेशन कितें करतले ते सरकार निर्णय घेतले पण कॉर्पोरेशनाक वेट करनासतना जी डिसिजन सरकाराली आयिल्ले आसात तातूंत भितर करतले. But this had to go through all through mining corporation only. So that will be taken over then later on. But to form the mining corporation, we are not waiting. Mining begin resumption जावपाक जाय म्हणून हो सरकाराचो प्रयत्न आसा. सर IIT विषय कन्फ्युजन आसा व्हॉट इज एक्झॅक्टली आमी आयज मायनिंगाचेर बशिल्ले आसा बट काय प्रॉब्लेम ना हांव सांगता तुमकां IIT खातीर एखादे वेळ काय प्रॉब्लेम्स तुमकां काय पेपरांनी आयिल्ले आसा की द लँड which was allotted or identified for the proposed IIT project the land is not sufficient because it has got a big mountain or a hilly area wherein you cannot do any civil works. So leaving behind a smaller space that is not good enough as per the IIT तांचे हे आयिल्ले आसा की आमकां एडिशनल लँड थंय जाय पडटा ना जाल्यार हो प्रोजेक्ट थंय जावचो ना. सो वेन इट केम टू मी म्हणजे हांव एक आमदार म्हणून आनीक IIT खातीर मुखार व्हरता आसतना हांवें सरकारा कडेन रिक्वेस्ट घाल्लो आसा जी एडजस्टंट लँड आसा ती लँड आमी प्रोक्युअर करुया. हांव एक प्रपोजल दिल्लें आसा एडिशनल लँड तुमकां डोंगरा खातीर एक 3 लाख गेले जर जाय जाल्यार 3 लाख एडिशनल कंस्ट्रक्टेबल युजेबल लँड आमी प्रोवायड करतात आणि IIT प्रोजेक्ट हो डेफिनेटली मुखार वता.
तो पण ह्या बस बाब. हें आलेलें ऑब्जेक्शन म्हणजे? तेका आनी तूं सायडीक ऑब्जेक्शना खातीर काय प्रॉब्लेम ना हो. कांय This is not because the people are raising objections. Once again, I will tell you, objections आसा ती खंय गोंयांत गेल्यार IIT चे ऑब्जेक्शन ही चालूच उरतली. त्या खातीर IIT चो प्रोजेक्ट आसपाना. One has to go in court and stop the acquisition. हें आसा तुमचो जर रायट आसा जर जाय जाल्यार पळय एक्विजिशन पसून आसा पळय न्ही, एक्वायरिंग करता जाल्यार पसून it cannot be forceful. You have to prove your right over the land. So unless proving the land right, sitting on the road, आणि मीडियाचेर बाइट्स दिले म्हणून प्रोजेक्ट्स बंद जायना. ताका एक व्हॅलिड रिझन्स जाय पडटा. हे कॉन्ट्रोवर्सी आशिल्लो ते जुवारी कडेन कितलोसो लाखान जागा आय डोंट आमकां ज्वारी कडेन आसतले, ज्वारी आसतली, म्हाका सांग्यार एम्प्लॉयमेंट जनरेशन जावं, सांग्याचो डेव्हलपमेंट जावपाक जाय म्हणून एक स्ट्रॉंग लिडरशिप जाय पडटा. ती स्ट्रॉंग लिडरशिप हांवें सांगले आसा, आय विल टेक ऑन. म्हाका सांग्यार IIT जाय वो. बाकी कडेन खूब कडेन वाय ओन्ली ज्वारी खूब कडेन आसा, पूण ज्वारीन गेले जाल्यार म्हणजे तुमी सांगपाक शकता की थंय विरोध जावपाना म्हणून. ज्वारी गेले तेन्ना आनी कितें विशय येतले? बाकीचे विशय हे सगळ्याकच आसात. सांग्यार ज्वारी कडेन कित्याक सांग्यार जेन्ना सरकारी लँड आसा तेन्ना सांग्यार कित्याक नाका, ज्वारी कडेन कित्याक जाय? जर कोणाकय ज्वारीक बाजार चल्ला, हा? बाजार चल्लो तो तर बाजार सरकार एक वेगळो विशय आसा. तातूंत भितर इंडस्ट्रियल इस्टेटी वचपाक जाय. वाय ओन्ली IITच वचपाक जाय? काणकोणाय लँड आसा, कोमुंदादीच्यो लँड्स आसात, हांगा बेतला पठाराचेर लँड आसा, फार्मागुडी आहा. फर्मागुडी आसा. पूण हू कॅन टेल मी दोज लँड्स आर फ्री? आता बेतलान तुम्ही लँड म्हणटात ती फ्री आसा. वेन यू गो देर त्या जाग्याचेर ते प्रॉब्लेम्स दुसरे आसा, डिफरंट आसात. कोण म्हणटात की धारबांदोडा लँड आसा, धारबांदोडा गेले जावं बाकी खंय गेले जर जाय, विशय हे आसतलेच. हे IIT अमूक जाग्यार आसा म्हणून न्ही. IITचो हांव सांगता तुमकां, IIT सांग्यारे आमी जे प्रोजेक्ट दाखयतात हांव फूल घेवन तुमकां वता. तुमी जर भोंवणी केली जर जायत म्हाका दाखयात ती कोणाली शेत आसा ती, कोणाले माड आसात, कोणाली भाट आसात, कोणाल्यो प्रॉपर्टी आसा. लेट देम कम विथ देअर डॉक्युमेंट, देअर टायटल्स. जेन्ना गव्हर्नमेंटाची लँड हांगा अवेलेबल आसा ताचेर डिस्प्यूट कित्याक? डिस्प्यूट आशिल्ले जाल्यार आतां पर्यंत ते कोर्टान वचून हाडटले. IITचो हो प्रोजेक्ट इतलो गरजेचो आसा अशें दिसता तुमकां गोंयांक? डेफिनेटली आयज IIT खातीर आमी म्हणटात पळय न्ही, हे एक टेक्निकल एडवान्स हें आसा एज्युकेशन. आतां बरें जेन्ना आमकां बरे बरे प्रोजेक्ट्स जेन्ना येतात, बरे बरे नवे तंत्रज्ञान विकसीत ह्या देशान भितर जावपाक जाय, देश अग्रेसर वचपाक जाय. आतां पर्यंत आमी पळयले आसात ज्यो IIT आसात त्यो IIT सगळ्या भागांनी बरे रितीन काम करतात. खंयच्याय सेक्टरान जावं, एग्रीकल्चर सेक्टर आसतले, आर्म्स एंड एम्युनिशन आसतले, मिसायल्स आसतले, सॅटेलायट लॉन्चिंग आसतले, मेक इन इंडिया आसतले, डिजिटायझेशन आसतले. तुम्ही जे जे नाव घेतात त्या त्या क्षेत्रां भितर, इवन कोरोना काळा भितर वॅक्सिन डेव्हलप करपाक पासून IIT संपूर्ण जगाचेर आयज जाल्ले आसा. म्हणून म्हाका दिसता की IIT सारको प्रोजेक्ट आनी गोंयान भितर ना. आमी खुबशे लोक म्हणटात की सिंगापुराक इतके डेव्हलप जाल्ले आसात, आनी तेच लोक म्हणटात की गोंयान भितर इल्लेशा जाग्यान भितर IIT कित्याक? पूण सिंगापुराक, आनी तेच लोक दिसता की सिंगापूर आयज डेव्हलप जाल्लो आसा, म्हणजे आमचे एज्युकेशन हब जाल्लो आसा. हे कंपॅरिजन बसना. म्हणून हांव सांगता की गोंयान भितर आमकां IIT आयले जर जाय जाल्यार बरें जातलें. तुम्ही आयज ल्हानशे जाग्याचे म्हणटात, वॉट अबाउट गेले ते 40 वर्सां सांग्यावेलो हो जागो आमी केन्ना आयडेंटिफाय केलो ना. तो कोण राजस्थानी येवन घर बांदतालो, आयज घर आमी मोडून उडयले आसात. ही अशी खाल्यार जाता, पूण IIT येवपाक जायना. ही कशी मनोवृत्ती? एडिशनल लँड जाय आनी हां, एडिशनल लँड आता कितले जाय पडटले? एडिशनल लँड दे विल कम आउट विथ दॅट. कितले शॉर्ट पडटा ते मागतले. आणि वी आर इन टॉक्स विथ दी एडजस्टंट लँड्स. आणि तातूंतल्यान पण गव्हर्नमेंट इतली लँड एक्वायर करू शकता, खूप पैसे लागतात ताका, 4 टाइम मार्केट प्राइस दिवचे पडटा तांकां. तशें नासता तें. गव्हर्नमेंट एट अ व्हेरी चीप रेट गव्हर्नमेंट विल बाय दॅट. एग्री जाले ते, एग्री जाल्या. कारण काल सीएमन स्टेटमेंट केलं ना की तुमकां एखादे वेळी दिसतले 500 असल्यार 2000 दिवपाचे, तशें नासतलें.
500 असल्यावर 500 सकल घेतले सो तुम्ही रेडी त्याक एक फॉर्म्युला आसा ते एग्री जाल्या कोण ओनर आहा ते ओनर असते ऍग्री झाले सीएमान पयर स्टेटमेंट केलं की वेगळी साईट पळयता जागो कमी पडटा म्हणून तशी वेगळी साईट पयल्या पासून सांग्यार असतली सो तरी पण तो आटलो गुड सांग्यात जाय म्हणून आमकां केला कारण इतकी तयारी आम्ही केल्ली आसा वेगळी साईट व्हडली हा? आहा दुसरे पयल्या वेगळी पळयली ना आम्ही वी विल स्टिक टू दिस सांगे कितली जागे आसा ही सोडून आणि IIT खातीर सांग्यार 3-4 जागे अजून आसा कळ्ळें न्ही पण ते प्रायव्हेट काय गव्हर्नमेंट लँड ना आय कॅन नॉट एक्सप्रेस थोडे प्रायव्हेट आसा थोडे गव्हर्नमेंट आसा मायनीचे तुम्ही म्हणजे टॅक्स फ्री सगळे म्हणजे एक्सपोर्ट टॅक्स फ्री केला आणि तशें बाकीचे जे बिजनेसीस जे एक्सपोर्ट करतात ताजेर कितें हे बी आसा रिबेट जावं टॅक्स पे करपाचें कितें आसा एक्सपोर्ट ना म्हाका एक स्पेसिफिकली विचारलेलें कळटालें बिकॉज हांव आयज मायनिंगाचें प्रिपरेशन करून आयला कारण हांव आयज ही प्रेस कॉन्फरन्स इतक्या खातीरच घेता जेन्ना नॅशनल मायनिंग मिनिस्टराची जेन्ना कॉन्फरन्स जाली त्या कॉन्फरन्साक गोवा गव्हर्नमेंटाक रिप्रेझेंट करपाक हांव गेल्लो आनी हो मुद्दो हांवें तेन्ना मांडलो आनी त्या खातीर त्या वेळार कन्विन्स करता आसतना म्हजें भाशणूय तुमच्या मिडियान भितर आसतलें की त्या वेळार हे एक सक्सेस जावन आसा म्हणून म्हाका मुख्यमंत्र्यान सांगलें इट इज बिकॉज ऑफ द एफर्ट्स ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑल दी मिनिस्ट्री आणि आमचे कॅबिनेट आणि ते मायनिंग कॉन्फरन्सा भितर मांडपाचो अधिकार म्हाका दिल्लो म्हणून we are just congratulating the honorable chief. Yeah. Especially across the country. Huh?